अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। जब तक सूरज चांद रहेगा, सबका नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, सबका नाम रहेगा। हो आणि ठाण्यातून सुरुवात होत आहे. दिघे साहेबांचे आशीर्वाद घेतले सगळ्यांनी. घेतला कसं आम्ही दिघे साहेबांच्या बरोबर मी अनेक वर्ष राहिलो आहे, बरोबर त्यांच्याबरोबर राहिलो आहे आणि त्यांचाच आता आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. शिवसेना प्रमुखांना जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आता आम्ही करतोय आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद, उद्धव साहेबांचे नेतृत्व आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. ठाणे जिल्ह्यात दिघे साहेबांचा बालेकिल्ला किंवा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो आणि याच्यातनं सुरुवात केली आहे संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याची. पहिले शिवसेनेला सगळ्यात पहिलं यश कुठे मिळालं? ठाण्यात मिळालं. नगराध्यक्ष कोण झाले ते आपले त्यावेळेस पहिले नगराध्यक्ष ठाण्याचे होते. नगराध्यक्ष झालेले आहे. ठाण्यापासून संपूर्ण प्रचाराचा दर्जा सुरू आहे. कसं वाटतंय? आनंद वाटतोय, कारण आनंद दिघे, त्यामुळे आनंद दिघेंना खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या आचारांना धरणारी ही शिवसेना आहे. काढून फेकण्यात आलेली पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. हॅलो, हे शिंदेचे सेने ठाकरेचे लोक गेली. शिंदेचे, हो हो. तो फोन गेला का मॅडम व्यवस्थित? हॅलो, जब तक सूरज चांद रहेगा, का नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, का नाम रहेगा। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अरे नीचा पट्टा करवा है, संजय राउत बड़वा है। अरे अमर रहे, अमर रहे, पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला पाहायला मिळतो. शिवसेना खासदार संजय राऊत ठाणे गटाचे खासदार ठाण्यात आल्यानंतर ठाणे बॉर्डरपासून जे आहे ते पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला होता. कुठेतरी पोलीस असल्यामुळे दोन्ही गटांना जे आहे ते शांत करण्याचं काम पोलिसांच्या वतीने सुरू होतं. सध्या आपण पाहिलं तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे संजय राऊत यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला. बाईक अडवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते आक्रमक होते. संजय राऊत या ठिकाणी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं. त्यानंतर शाल जे आहे ती अर्पण केले. त्यानंतर जात असताना मोठ्या प्रमाणात संजय राऊत इकडनं गेले. पण त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला जे आहे दुग्धाभिषेक घातलेला पाहायला मिळतो आणि आता दुग्धाभिषेक घातल्यानंतर पुन्हा जो आहे तो या ठिकाणी हार घातला जाणार आहे. ज्या पद्धतीनं कार्य करतायत ते कार्य बघून त्यांच्या पोटात डोळा उठलेला आहे. त्या संजय राऊतच्या तो रोज बोंबलत असतो. शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय नक्कीच आपण पाहिलं तर सध्या ठाण्यातील ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील दोन्ही गटांचे आक्रमक पाहायला मिळाले. आमने सामने कार्यकर्ते, त्यामुळे जो आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील जो आहे तो उभा राहिलेला पाहायला मिळतो. आता कुठेतरी जे आहे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही कार्यकर्त्यांना
बाजूला घेण्यात आलेला आहे, तर काही आक्रमक आंदोलन करताना देखील ताब्यात घेण्यात आलेलं पाहायला मिळतंय. आता जे आहे शिवसेनेचे हेमंत पवार हे संपूर्ण कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. आम्ही शुद्ध केलंय आमच्या दिघे साहेबांना, आमच्या दिघे साहेबांना वगैरे म्हटलं की आम्हाला आवडलं दिघे साहेबांना. दोन्ही गट आमने सामने होते, आक्रमक होते. दोन्ही जे आहेत कार्यकर्ते, दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांना जे आहे ते विरोधात घोषणाबाजी देताना पाहायला मिळत होते. कुठेतरी आता जे आहे ती परिस्थिती शांत झालेली पाहायला मिळते. शिंदे गटाचे कार्यकर्ते हेमंत पवार जे आहेत माध्यमांसमोर आता समोर येऊन काय प्रतिक्रिया देतील ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहत आहोत थोड्याच वेळात हेमंत पवार देखील जे आहे ते माध्यमांसमोर जे आहे ते व्यक्त होतील. त्यामुळे हेमंत पवार काय बोलतील आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की संपूर्ण या ठिकाणी कार्यकर्ते आपण पाहिलेत तर हे हेमंत पवार असतील किंवा मीनाक्षी शिंदे असतील हे या स्वतः आंदोलनामध्ये ह्या जे आहे ते उतरलेले पाहायला मिळाले होते. सध्या ह्या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी उभा राहिलेला पाहायला मिळतो. कार्यकर्त्यांच्या चारी बाजूने पोलीस बंदोबस्त आहे. कुणाल माईक घे ना. कुणाल, आज तुम्ही बघत असाल शिवसेना असतील, महिला आघाडी असतील, आमच्या मीनाक्षी शिंदे असतील, सुधीर गोपाटे आहेत, ते सर्वांना आमचे दिघे साहेबांचे गुरु आहेत. गेले अनेक वर्ष आम्ही दिघे साहेबांची आपल्याला सेवा करतोय. कुठच्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतोय. लोकांची समाजसेवा करतोय. सकाळी उठून लोकांवरती टीका करणं, शिंदे साहेबांवरती टीका करणं, लोकांवरती टीका करणं हे आमचं काम नाही. लोकांची सेवा करणं हे आमचं काम आहे. आणि अशा धर्मवीर आनंदीके साहेबांनी आता शिवसेनेची सेवा केली, लोकांची सेवा केली, या ठाण्याची गोरगरीब जनतेची सेवा केली. आणि त्यांना उठून सकाळचे संजय राऊत इथे येतात आणि हार घालतात, ते आम्हाला पटलं नाही. गेले 25 वर्ष कधी ते स्वतः दिघे साहेबांच्या समाधी स्थळावरती असो, दिघे साहेबांच्या ऑफिसला असो, कधीही ते आले नाही. सर अभिषेक करावा लागला, वर्षाने अभिषेक करावा लागला. ज्यांचे हात लागले ते हात कसे होते? अपवित्र हात होते. आणि अशा अपवित्र हाताच्या ह्याच्यासाठी आम्हाला दुधाभिषेक करावाच लागला ना. तर दिघे साहेब आमचे दैवत आहेत. शिंदे साहेबांनी त्यांचं अस्तित्व संपवलेलं आहे. आणि अशा माणसांकडून दररोज शिंदे साहेबांवरती टीका होते, आमच्या पक्षावरती टीका होते, आमच्या नेत्यांवरती टीका होते. आणि अशा माणसांनी आमच्या दिघे साहेबांच्या कसलं हे आलंय. निवडणुकीकरता आम्ही आमचा दुधाभिषेक सर्व महिला आघाडी आहेत, जेंट्स कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, केलं आम्ही. निवडणुका आल्या आहेत. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतच नाही. आता राजन विचारेंना त्यांची जागा आम्ही दाखवलीच आहे. त्यांनी दिघे साहेबांना विसरले म्हणून त्यांना जनता विसरली. म्हणून धनुष्यबाणाला आमचे नरेश मस्के निवडून आले, संजय वेकर निवडून आले, दोनदा पडले ते. आणि ते आता त्यांना आता उपरती काळ आले. ज्यावेळेला पिंपरी दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, यांचा प्रॉब्लेम चालू होता, तेव्हा राजू विचारे उभे राहिले नाहीत, त्यावेळेला शिंदेसाहेब उभे राहिले. ज्या आनंद आश्रमाबद्दल राजू विचारे टीका करतात, कधी त्यांनी खिशातून काढलेत का बाबा हे राहून द्या आम्हाला? कुणाला दिघे साहेबांच्या यायला कधी खिशाला त्यांचा आहे का? काय खिसा आहे त्यांच्या शर्टाला?
हेलो 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 आप